माझं पण पहिलं लहानपणीला लय स्वप्न होतं की माझी लय मोठी केस असावी, पण केस काही माझी वाढतच नाहीत. पण जेवढी आहेत तेवढ्याची तर काळजी घेतलीच पाहिजे, म्हणून सकाळ सकाळी ना मी कोरफड आणली होती, ती पहिली केसाला लावून घेतली. आज सगळी कामं उलटच करणार होती, रविवार होता, म्हणलं आरामात सगळी कामं करायची. तर केसाला कोरफड लावून घेतली, चेहऱ्याचाही चांगला मसाज केला, नंतर केस धुतली, आंघोळ वगैरे करून घेतली. असं एवढं भारी वाटत होतं ना की चेहऱ्यावर पण एकदम भारी ग्लो आला होता. तर उलटी तर कामं आज मी केली होती, तर फरशी पण पुसायची राहिली होती, तर फरशी पुसून घेतली, सगळं आवरलं आणि नंतर देव घासायला घेतले. कारण आठवड्याला तर देव घासत असते मी, जास्त देव काय माझ्याकडे नाही, 2-3 देव आहेत. नंतर देवपूजा केली, स्वयंपाक वगैरे केला मी, तर डाळ कांदा जवसाची चटणी चपाती असं होतं. आणि गव्हाचं पीठ माझं संपलं होतं, गावावरून मी भरपूर पीठ आणलं होतं, जवळपास 1.5 महिना मला गेलं. आणि आता काही महाराष्ट्रात तर दळून वगैरे आणतो, पण इथं काही नाही तसं. तर आट्टाच वापरायशिवाय पर्याय नाही, तर आट्टा आणला होता, तो चांगला असा कट करून ते घेतलं आणि डबा वगैरे घासून घेतला आणि त्याच्यात आट्टा पॅक करून ठेवला. आणि जी पिशवी आहे ना त्यातून भारी वापर करते मी, नाही फेकून देत ती. तर या पिशवीपासून ना ही पिशवी तयार केली आहे, वरून मी अस्तर वगैरे लावलं आहे. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब नक्की करा.